राकेश दलवी साहेब, परंतु प्रश्नच नाही, समर्थक तर आहातच, कार्यकर्ते सगळ्यात महत्त्वाचे. संघटनेमध्ये कार्यकर्ता हे पद फार मोठं असतं म्हणायला गेलं तर, कारण कार्यकर्त्याच्या जीवावरती खरी संघटना आहे. आणि मी जास्त काही म्हणणार नाही, परंतु आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, मला कळून येत आहे, परंतु वेळेचं फार बंधन आहे आपल्याकडे. मी डायरेक्ट थेट आमदार साहेबांकडे जाईल. मॅचला एकीकडे सुरुवात होईल. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो. आज या ठिकाणी आमदार चषक 2024 या प्रकाश झोतातील खुल्या क्रिकेट सामन्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सुंदर असं नियोजन. आणि माझे हे तिन्ही युवासेनेचे, शिवसेनेचे राकेश दलवी, आकिब पटेल आणि आमचा केतन बामणे या तिन्ही माझ्या पदाधिकाऱ्यांनी सुंदर असं नियोजन करून या ठिकाणी या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्ताने उपस्थित मोठं व्यासपीठ आहे. सर्वच प्रमुख मान्यवर, नगरसेवक आमचा संकेत भासे आणि संपूर्ण शिवसेना, युवासेना, सुनील आमचा सोनवणे आहे, श्रीखंडे दादा आहेत, आमचे दिलीप जी आहेत. आणि आपण सारे दहिवली असेल, कर्जत असेल, शहर प्रमुख आमचा अभिषेक सुर्वे, त्यानंतर आमचा सनी चव्हाण, विश्वनाथ थोरवे, सगळेच आमचे या ठिकाणी विनोद, बसलेले सर्वच शिवसेनेचे, युवासेनेचे पदाधिकारी. सामना सुरू होत आहे. कर्जत आणि खळापूर आणि दोन्ही मतदारसंघाचा आमदार मी. म्हणजे दोन्ही संघ एक तर टाय झाले पाहिजे. म्हणजे पराजित कोणी या दोन्ही संघांनी या ठिकाणी. पण क्रिकेट आहे. क्रिकेट हा मॅजिक खेळ आहे. क्रिकेट जसा एक सांघिक खेळ आहे. या खेळातून मनोधैर्य वाढत असतं. आणि क्रिकेट आज साता समुद्रा पलीकडे जाऊन बसलेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाचा दर्जा असणारा हा खेळ संपूर्ण जगभरामध्ये खेळला जातो. परंतु या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये मी पाहतोय या वर्षभरामध्ये 2 वर्ष आपले साऱ्यांचे कोविडमध्ये गेले. पण त्यानंतर पुन्हा एकदा सगळ्याच युवकांनी क्रिकेटला प्राधान्य देत मोठ्या संख्येने सगळे डेचे सामने असतील, नाईटचे सामने आपण पाहताय की जागोजागी क्रिकेटचे मोठे सामने, मोठं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सुंदर असं नियोजन कर्जतकरांना, कर्जतच्या युवकांना या ठिकाणी पाहण्यात मिळत आहे. मागच्या वेळेला आपण पाहिलं की आमदार महेंद्र थोरवे क्रीडांगणाला त्या ठिकाणी सुद्धा कर्जत प्रीमियम लीगचं मोठं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि आज या ठिकाणी आपण पाहताय की आमदार महेंद्र थोरवे, तुम्ही आमदार चषक या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि या सुंदर असं सामन्यांचं आयोजन माझ्या ह्या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. एकदा जोरदार टाळे या तिन्ही माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी होऊन जाऊ द्या. तर आपण खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना मोठं करण्याचं काम, युवासेनेच्या माझ्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना त्यांना एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून देत असतो. आणि या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत हे कार्यकर्ते जेव्हा तयार होत असतात, समाजामध्ये उठबस करत असतात, आपण ज्या शहरामध्ये राहतो, ज्या वॉर्डमध्ये राहतो, त्या भागामध्ये आपल्याला सामाजिक बांधिलकी जपत जेवढं आपल्याला चांगलं काम करता येईल हे काम करण्याचा मानस ठेवून हे तिन्ही माझे पदाधिकारी, राकेश असेल, आमचा आकिब असेल, त्यानंतर बामणे केतन,
हे सारेच पदाधिकारी चांगल्या पद्धतीने या संपूर्ण कर्जत शहरामध्ये काम करत आहेत. अभिषेक सुर्वे शहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण शिवसेनेचे युवासेनेचे सगळे पदाधिकारी एकत्रपणे चांगलं काम करत आहेत. संकेत भासे हा नगरसेवक म्हणून युवा त्यांना सगळ्यांना पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि अशाच पद्धतीने कार्यकर्ता हा मोठा होत जातो. आता मगाशी या ठिकाणी सांगितलं की भविष्यामध्ये हे नगरसेवक होतील. नक्कीच माझ्या शुभेच्छा असतील का माझे हे कार्यकर्ते या कर्जत शहराचे नगरसेवक असतील, कोणी नगराध्यक्ष असेल, कोणी उपनगराध्यक्ष असेल, जेवढ्यांना मला संधी देता येईल तेवढ्यांना संधी देण्याचं काम मी या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी करेल का माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो. दिनेश आमचा कडू अतिशय जबाबदारीने या संपूर्ण कर्जत शहरामध्ये सगळ्या शिवसेनेच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना साऱ्यांनाच एकत्रपणे घेऊन एक विजन ठेवून काम करणारं म्हणून मी दिनेशकडे पाहतो. आणि आपण पाहताय की सामाजिक बांधिलकी जपत अतिशय संयमी असणारा हा दिनेश कडू एक चांगला कार्यकर्ता म्हणून या परिसरामध्ये उदयास आलेला आहे. या साऱ्यांच्याच माध्यमातून या प्रकाश जोतातील असणारे हे क्रिकेटचे खुले सामने या ठिकाणी भरवण्यात आलेले आहेत. मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी असणारे सारे युवक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. दोन्ही संघांना कर्जत असेल खालापूर असेल या दोन्ही संघाच्या सगळ्याच क्रिकेट खेळाडूंना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि चांगला खेळ आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा साऱ्या आयोजकांचे आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. फार चांगल्या मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या माध्यमातून करण्यात आलंय. अगदी मॅचकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी विनंती करेल अगदी मॅचला एकीकडे सुरुवात होईल. कारण मला माहिती आहे वेळेचं फार बंधन होतं म्हणून मी थेट आमदार साहेबांकडे गेलो. आता मी त्रिमूर्तीला विनंती करेल की आपण आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान सोहळा यशस्वीरित्या पार पाडायचा आहे. त्रिमूर्ती अर्थातच एकीकडे आपण पाहतोय केतनजी बाबणे, त्याच समेत राकेशजी दलवे, आकिब पटेल या तीनही त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मॅचला होईल सुरुवात. एकीकडे आपण पाहतोय कर्जत वर्सेस कोल्हापूर यांच्यातली मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकला होता तो मात्र कर्जत टीमने स्वीकारले बॅटिंग आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं कोल्हापूर टीमला. दरम्यान कॉम्बॉक्समध्ये अर्थातच आपण पाहतोय महाराष्ट्राचा गोड आवाज जोडला गेलाय तो म्हणजे प्रवीणजी दुगाडे सर, त्याच समेत असतील समीर सोमणे. परंतु या ठिकाणी फार मोठं वलय आमदार साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. अगदी आपण पाहतोय की अगदी श्रीकृष्णाची मूर्ती या ठिकाणी आमदार साहेबांना प्रदान केली जाते. अगदी आपण पाहतोय तो सन्मान सोहळा छायाचित्रण सुद्धा टिपला जात आहे. पुन्हा एकदा साहेबच 2024 आमदार चषक आपण अनुभवतोय आणि अगदी या त्रिमूर्तींनी फार मोठं मुलाचं कार्य या ठिकाणी केलंय. आमदार साहेबांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय ना. त्याच समेत आपण पाहतोय की ज्यांच्या शुभ हस्ते खरं म्हणायला गेलं तर उद्घाटन सोहळा पार पडला. अर्थातच मी मगाशी सुद्धा म्हटलं की मॅच चालू झाली आहे. अगदी मी मगाशीच म्हटलं पहिल्या दिवसापासून या मॅच चालू राहील तिकडे.